हॅलो मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की यूट्यूब चॅनल एक्झॅक्ट कसं ओपन करतात आणि त्याचे कोणकोणत्या सेटिंग केल्या जातात ते तुम्हाला आज या व्हिडिओमधून समजणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मी अशा 5 सेटिंग सांगणार आहे की जे आजपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितलं नसतील. तर तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा मित्रांनो. चला मग व्हिडिओ सुरू करूया. हाय मित्रांनो, यूट्यूब चॅनल ओपन करायचं असेल तर तुम्हाला स्टार्टिंगला यूट्यूब ओपन करायचं असं. यूट्यूब ओपन झालं का इथं लेफ्ट साईडला इथं माझं नाव दिसतं यू म्हणून, तिथं जाऊन क्लिक करायचं. तिथं क्लिक करून स्विच चॅनल करायचं. ते झालं का इथं अकाउंट्स इथं प्लसवर क्लिक करायचं. पूर्ण ओपन होऊन द्यायचं आपल्या, कारण आपले नवीन अकाउंट ओपन करायला लागेल. जीमेल ID क्रिएट अकाउंट करायचं. फॉर माय पर्सनल यूज करायचं. इथं आपलं नाव टाकायचं. तुमचं जे नाव असेल ते टाकू शकता तुम्ही. त्यानं बर्थ डेट टाकायची काय तुमच्या असेल ती. नंतर जेंडर टाकायचं. ईमेल ॲड्रेस तुम्हाला जो आवडेल तो टाका. मी माझ्या पद्धतीने टाकतो, एकदम इझीवाला. मी माझ्या पद्धतीने टाकलं, एकदम इझीवाला पासवर्ड वगैरे सगळं. अशा पद्धतीने आता पुढं रन करायचं. मस्त मस्त नेक्स्ट प्रोसेस काय होते ते नक्की सांगतो पुढे. सगळ्यांनी व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. नंतर नेक्स्ट करायचं इथे. नंतर सर्व सेटिंग्स वगैरे ॲग्री वगैरे करायचे. सर्व व्यवस्थित झाल्यानंतर हे सर्च होईल आणि आपला नवीन जीमेल ID तयार होईल. मग आता आपण याच्या पद्धतीने पुढे आपले यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं ते दाखवतो याच्याप्रमाणे. कारण पहिला जीमेल ID आपल्याला ओपन करायला लागतो, त्याच्यानंतर मग बाकीचे. आता इथं आपला जीमेल ID ओपन झाला आहे. हा आपला जीमेल ID आहे. त्या जीमेल ID आपण लॉग इन करूया. अजय माझं नाव आलं तिथे अजयचं. इथं परत यूवर जायचं, लेफ्ट साईडला क्रिएट चॅनलवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर मी इथं चॅनलचं नाव टाकतो, काही मला येईल ते. मी AD शॉर्ट्स असं चॅनलचं नाव टाकतो. इथे सेव्ह केले तर सेव्ह करायचं. नंतर तुम्हाला हँडलर जर चेंज करायला चेंज पण करू शकता. इथं ऑटोमॅटिक हँडलरचं नाव पण चेंज होतं. नंतर क्रिएटवर चॅनलवर क्लिक करायचं. आय थिंक हे ॲक्सेप्ट नाही करत आहे, मग दुसरं नाव चॉईस करायचं. कधी कधी एरर दाखवते इथे. मी आता माझ्या पद्धतीने टाकलं आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. हे सगळं झालं परत चॅनल व्ह्यू चॅनल करायचं. आता सगळं आपले झाले चॅनलची सेटिंग. नंतर ते सेटिंगवर जायचं. तुम्हाला डिस्क्रिप्शन वगैरे ॲड करायचं इथं करू शकता तुम्ही, डिस्क्रिप्शन वगैरे ॲड. आणि प्रायव्हेसीमध्ये ऑनच राहू दे. नंतर आपल्याला जायचं YT स्टुडिओवर. YT स्टुडिओवर गेल्यावर तुम्हाला जे चॅनल आता तुम्ही ओपन केलं आहे तिथं स्विच करायचं. थोडा नेटचा इश्यू चालू आहे त्यामुळे नेटवर्क एकदम चालत नाही फास्ट. आपण चॅनल ओपन केलं AD शॉर्ट्स 1 2 3. त्याच्यानंतर मग तुम्हाला सेटिंग करायचे आहेत प्रायव्हेट. मित्रांनो, ह्या सेटिंग केल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ टाकू शकत नाही. प्रत्येक व्हिडिओ तुम्ही टाका व्यवस्थित. पहिलं सेटिंग वगैरे चॅनलच्या करानंतर तर एडिटवर क्लिक करायचं. एडिटवर क्लिक केल्यानंतर होम टॅबवर क्लिक करायचं आणि हे दोन्ही पण टॅब ओपन करायचे, ऑन करायचे. दोन्ही पण टॅब ऑन होतील. झाले. परत मोअर सेटिंगवर क्लिक करायचं आणि व्हिडिओ शॉर्ट्स लाईव्ह स्ट्रीम आणि ऑल कंटेंट रेकमेंडेड असं असेल तेच ठेवायचं, बाकी काय चेंज नाही करायचं इथे. हे आपली सेटिंग झालेली आहे. तुम्हाला चॅनलचा लोगो ठेवायचा, लोगो ठेवू शकता इथे. मी ते आता टाकतो माझा एखादा फोटो. ते फोटो मी आडवा टाकला आहे आता तात्पुरते तुम्हाला दाखवण्यासाठी. इथं तुम्ही डिस्क्रिप्शन टाकू तर कोणत्याही चॅनलच्या तुम्ही लिंक्स हे करू शकता, अटॅच वगैरे करू शकता. इथे फोटो आपला अपलोड झाला आहे, इथे बॅनर वगैरे टाकू शकता वरती आणि इथं लिंक वगैरे ॲड करू शकता. मी लिंक वगैरे दाखवत नाही आता. आता आपण जायचं आहे गुगल क्रोमला. परत गुगल क्रोमला जाऊन इथं youtube.com करायचे सर्च. इथं चॅनल माझा ऑलरेडी डेस्कटॉप मोडला आहे.
तो असं करायचं. डेस्कटॉप मोड नको असेल तसं करायचं, आणि डेस्कटॉप मोड पाहिजे असेल तर इथं डेस्कटॉप साईटवर जायचं. मग अशा पद्धतीनं मला स्क्रीन दिसेल. मग तिथं चॅनलवर क्लिक करायचं. इथं स्विच करायचं. स्विच आपला जो चॅनल आहे एडी शॉर्ट 1 2 3 त्याच्यावर क्लिक करायचं. नंतर व्ह्यू चॅनल करायचं, कारण आपल्या अजून सेटिंग झालेत नसेल. नंतरला कस्टमाइज चॅनल करायचं. इथं कंटिन्यू क्लिक करायचं. नंतरला आपल्याला तुम्हाला इथं बॅनर अपलोड करू शकता. त्याच्यानंतर मी इथं ऑलरेडी माझं प्रोफाईल पिक्चर लावलं आहे. त्याच्यानंतर खाली ते सेटिंग लेफ्ट साईडला सेटिंग असते, ते सेटिंगवर क्लिक करायचं. इथं आपल्या कंट्री अँड रेसिडेंट इंडिया सिलेक्ट करायचं, आणि इथं कीवर्ड टाका तुम्ही तुमच्या चॅनलच्या रिगार्डिंग. तुम्ही चॅनल कशाबद्दल करणार आहात. मी आता इथं टाकतो एडी शॉर्ट 1 2 3. नंतर इथं शॉर्ट्स तुमचा चॅनल ज्या रिगार्डिंग आहे त्या रिगार्डिंग तुम्ही इथं हे टाकू शकता सगळे कीवर्ड महत्त्वाचे. हाऊ टू ओपन यूट्यूब चॅनल कसा ओपन करायचा. मी असं टाकलं माझ्या पद्धतीनं. तुम्ही इथं 500पर्यंत तुम्हाला लिमिट असते, ते तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जायचं. इथं नो फॉर किड्समध्ये ठेवायचं. बाकी काय चेंज नाही करायचं. आणि फ्युचर फॅसिलिटीमध्ये तुम्ही इथं जाऊन तुम्ही इथं व्हिडिओ KYC वगैरे करू शकता. इथं फोन नंबर व्हेरीफाय करा, जेणेकरून तुम्हाला थंबनेल वगैरे ॲड करता येईल. नंतर ॲडव्हान्स फीचरमध्ये तुम्हाला मग सगळं बाकीचं तुमचं ID वगैरे सगळं चॅनल वगैरे व्हेरीफाय होईल. आता मी सेव्ह करतो. इथे सेव्ह झालं की परत त्या सेटिंगमध्ये जायचं आणि अपलोड डिफॉल्ट्समध्ये जायचं. चॅनल विजिबिलिटी ऑलवेज अनलिस्टेडमध्ये ठेवायची, पब्लिक डायरेक्ट करायचं नाही. नंतर ॲडव्हान्स सेटिंगमध्ये हे लाईकचं काउंट टाकायचं. हाऊ मेनी व्ह्युअर्स लाईक दिस व्हिडिओ ते काउंट टाकायचं. तुमचं कॅटेगरी कोणती आहे. माझ्या तर पीपल अँड ब्लॉगमध्ये सेव्ह करायचं. झालं. एवढी आपली सेटिंग आहेत यूट्यूब चॅनल ओपन करण्यासाठी. तुम्ही ते ईमेल ॲड्रेस ॲड लिंक वगैरे सगळे जॉईन करू शकता चॅनलला. परत इथं डिस्क्रिप्शन टाकू शकता तुम्ही. ते डिस्क्रिप्शन तिकडे टाकाल YT स्टुडिओवरती इथं दिसेल ऑटोमॅटिक सगळं. अजून तुम्हाला इथं बॅनर सगळं वगैरे टाकू शकता तुम्ही, तुम्हाला जे पाहिजे ते. व्ह्यू चॅनल केल्यानंतर इथं परत डायरेक्ट तुम्ही YT स्टुडिओवर या. इथं आलं तुम्ही परत डिस्क्रिप्शन वगैरे तुमचे टाकू शकता. असं यूट्यूब चॅनल आलो आहे मी आता. इथं बॅनर वगैरे ॲड करू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद.